रातोरात कंपनी बंद, 700 IT इंजिनियरची फसवणूक. अखेर पुण्यातील थिंक टेक कंपनीचा सीईओ अटकेत. जॉब मिळाला म्हणून आनंद साजरा केला, पण काही दिवसात कंपनीच बंद झाली. पुण्यातील शेकडो IT फ्रेशर सोबत हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिंजवडीतील थिंक टेक इंडिया OPC कंपनीचा सीईओ हर्षल ठाकरे याला पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. या प्रकरणात त्याला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपांनुसार कंपनीचे सुमारे 700 फ्रेशर्सना नोकरीचे आमिष दाखवून कामावर घेतले. लॅपटॉप देण्याच्या नावाखाली प्रत्येकाकडून 15,000 रुपये डिपॉझिट घेतले गेले. मात्र काही महिन्यांनंतर कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कार्यालय बंद केले. तपासात कंपनीकडे कोणताही सरकारी IT प्रकल्प नसल्याचे समोर आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थकवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले असून कंपनीच्या HR आणि प्रशिक्षण प्रमुखावरही कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे IT क्षेत्रातील बनावट भरती रॅकेट पुन्हा चर्चेत आले आहे.